शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. शेलार मामा आहे, त्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. प्रयत्नशील आहे ते, मी आल्यापासून बघतोय त्यांचे प्रयत्न चालू आहे. शेवट धडपड चालू आहे त्यांची. शेवटपर्यंत होईल सगळं ठीक, काही काळजी करण्याचं कारण नाही. मामांना पण धन्यवाद देतो, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता. वैकुंठवासी आमच्या सिंधुताईंना एक आखलेचा निरोप देण्याकरता आपण सर्वजण आलात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. आपल्या कीर्तनाची वेळ होती 10 ते 12, बरोबर ना? कीर्तनाची वेळ किती होती? 10 ते 12. आता वाजली किती? 11:30. म्हणजे आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे? अर्धा तास. अर्ध्या तासामध्ये परमात्मा जशी बुद्धी देईल तशी कीर्तन सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही जास्त सुद्धा कारणीभूत काय असेल ना, ते सुद्धा आमचं प्रारब्धच आहे. मृत्यू सुद्धा ठरतो कशाने? प्रारब्धाने. जन्म ठरतो प्रारब्धाने, मृत्यू सुद्धा ठरतो प्रारब्धाने. प्रारब्ध फार बलवत्तर असतं महाराज. मी सांगू तुम्हाला, माणसाच्या या जीवनाचा जर विचार केला तर आपलं संपूर्ण जीवन हे पराधीन जीवन आहे, परावलंबी जीवन आहे. या मनुष्य जीवनामध्ये आपण सर्वजण पारतंत्र्यात आहोत. कशाच्या पारतंत्र्यात? आपण प्रारब्धाच्या पारतंत्र्यात आहोत. जसं आपलं प्रारब्ध असेल तशा सगळ्या गोष्टी ठरतात. पण लक्ष देऊन ऐका, माणसाचा जन्म ठरतो प्रारब्धाने, माणसाचा मृत्यू ठरतो प्रारब्धाने. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं जीवन जगायचं या बाबतीत मात्र आपण सर्वजण स्वतंत्र आहोत. जन्माच्या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहे, मृत्यूच्या बाबतीत सुद्धा आपण पारतंत्र्यात आहे. पण ध्यानात घ्या, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं जीवन जगायचं या बाबतीत मात्र आपण कसे स्वतंत्र आहोत. इथं आल्यानंतर कसं जीवन जगायचं, इथं आल्यानंतर कसं कर्म करायचं या बाबतीत आपण स्वतंत्र आहे. आणि मी सांगू तुम्हाला, लक्ष देऊन ऐका, आपलं जन्म आणि आपला मृत्यू हे दोन शब्द जर पाहिले तर दोन्ही शब्द गुंतागुंतीचे. जन्म शब्द कसा आहे? ज, त्याचा पुढे न, नचा पाय मोडला, त्याला म जोडला, अर्धा न आणि म मिळून काय झाला? जन्म. जन्म शब्द गुंतागुंतीचा. चला पुढे, मृत्यू शब्दाचा जर विचार केला तर मृत्यू शब्द सुद्धा कसा आहे? गुंतागुंतीचा. म आहे, त्याला खालून र फारे, पुढे तो अर्धा जोडला, तोडला, त्याला य जोडला, त्या यला परत खालून उकार दिला, काय झाला? मृत्यू शब्द. जन्म शब्द गुंतागुंतीचा आहे, मृत्यू शब्द गुंतागुंतीचा आहे. पण ध्यानात घ्या, जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा जो मधला काळ आहे ना, त्याला जगणं म्हणतात. काय म्हणतात? जगणं म्हणतात. त्या जगणं शब्दामध्ये कुठे कोणता मात्रा नाही, कुठे उकार नाही, कुठे काना नाही. मृत्यू शब्द गुंतागुंतीचा आहे, जन्म शब्द गुंतागुंतीचा आहे. पण जन्माला आल्यापासून मध्ये मृत्यूपर्यंतचा जो मधला काळ त्याला जगणं म्हणतात ना, तो जगणं शब्द जसा सरळ आहे ना, तसं आपलं जगणं सुद्धा सरळ असलं पाहिजे. आणि आपल्या हातात काय? आपल्या हातात तेवढंच आहे. काय आपल्या हातात? मी सुरुवातीला बोलून गेलो, जगण्याच्या मध्ये जन्म आपल्या हातात नाही. कुठे जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही. कसं मरायचं, कधी मरायचं, कुठे मरायचं हे तरी आपल्या हातात आहे का? नाही. मग आपल्या हातात काय? जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत हे मधलं जगणं जे आहे ना, ते जगणं आपल्या हातात आहे. आणि माणसाने जीवन जगत असताना कसं जगावं आमचे तुकोबराई सांगतात. तुका म्हणे जियावे जीवन जगलं पाहिजे. तुका म्हणे द्यावे सत्कीर्तीने
बरवे. आपण गेल्याच्या नंतर आपल्या कीर्तीचा सुगंध मागे दरवळत राहिला पाहिजे, आपली सत्कीर्ती मागे शिल्लक राहिली पाहिजे, असं आपलं जगणं असावं. विठाला मी सांगू तुम्हाला, जोपर्यंत आहे तोपर्यंत इथं जीवन जगताना कसं जगलं पाहिजे, खऱ्या अर्थाने सत्कर्म आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि आपण गेल्यानंतर आपल्या जाण्याची बातमी ज्याच्या कानावर पडेल ना, त्याच्या डोळ्यातून खळखळ आपल्या करता दोन प्रेमाचे दुःखाचे अश्रू बाहेर पडले पाहिजे, असं आपलं जगणं असावं. कबीरदासजी सांगतात कसं जीवन जगावं ऐका. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. कबीरदासजी सांगतात अरे आमचा जन्म झाला, नवीन बाळाचा लहान मुलाचा जन्म झाला की जन्म झाल्याबरोबर लोक पेढे वाटतात, लोक आनंदोत्सव करतात, घ्या पेढे घ्या पेढे. आपण विचारलं कशाचे पेढे, लोक म्हणतात आम्हाला मुलगा झाला घ्या पेढे. त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर लोक त्याच्याकरता पेढे वाटतात, पण ज्या बाळाचा जन्म झालेला असतो ना ते बाळ मात्र रडत असतं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. आम्ही रडत होतो, लोक आमच्या करता पेढे वाटत होते. पण कबीरदासजी असं सांगतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असं जीवन जगा. कसं जीवन जगा, ऐसी करणी करा चलो हम हसे जग रोए. असं जीवन जगा, असं कर्म करा की आम्ही गेल्यानंतर आमच्या जाण्याची बातमी ज्याच्या कानावर जाईल ना, त्याच्या डोळ्यातून आमच्या करता दुःखाचे अश्रू बाहेर पडले पाहिजे आणि आम्ही इथून जाताना मात्र आनंदात गेलं पाहिजे. असं जीवन माणसाचं असावं. उत्तमाची उत्तमची उरली कीर्ती मागे. आणि त्या जन्माला त्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. त्याचं माझी कितीतरी माणसं आहे जन्माला आला ह्याला, पुढं काय पुढं पाणी अशी तरी कितीतरी लोक जन्माला येतात महाराज, काय त्यांची कुठे नोंद नाही, कोणी त्यांना विचारत नाही. कितीतरी लोक येतात किड्यामुंगी सारखं जीवन जगतात आणि मरतात. अशा जीवनाला काही अर्थ आहे का? नाही. इथं जीवन जगताना असं जीवन जगा, असं कर्म करा. भला किसी का कर न सकू बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. चांगलं जीवन जगावं, सत्कीर्ती सत्कर्म करावं आणि आपण गेल्यानंतर आपली कीर्ती मागे शिल्लक राहिली पाहिजे, असं जीवन जगावं. एवढं स्वातंत्र्य आपल्याला इथं जीवन जगत असताना या मनुष्य जन्मामध्ये हे स्वातंत्र्य. काय स्वातंत्र्य? इथं जन्माला आल्याच्या नंतर कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. तसं मनुष्य जन्माचा जर विचार केला तर बाकी सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात. इथं आपल्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख आपल्याला भोगायला येतं त्याला कारणीभूत जर काय असेल तर ते आपलं मागच्या जन्मातलं कर्म. भोगतो ना